गुड मॉर्निंग. आज भरपूर दिवसांनी मला अनिकेतचा डबा बनवायचा होता, कारण आमची कुक सुट्टीवर गेलेली. मग काय, मस्तपैकी 8ला उठणारी मी आज सकाळी 7 वाजता उठले आणि लगेचच लागले कामाला. कुक ठेवण्याच्या आधी, इवन वरद होण्याच्या आधी पण आय यूज टू एन्जॉय दिस प्रोसेस. म्हणजे लिटरली लग्नाचे 5 वर्ष जे होते ना, ते मी टिपिकल हाऊसवाईफ म्हणून काढलेत. आणि तो फेज पण मी कधीच विसरू नाही शकत, कारण मी ॲज अ हाऊसवाईफ म्हणून पण खूप एन्जॉय केलाय. कारण अनिकेतने कधी रिअलाइजच नाही होऊन दिलं की तुला पण कमवलं पाहिजे. आजच्या या डबल इन्कम जनरेशनमध्ये ना, की माझी बायको कमवत नाहीये याची खंत कधीच मला अनिकेतच्या चेहऱ्यावर दिसली नाही. आणि त्यातही हवं तेव्हा शॉपिंग, हवं तेव्हा बाहेर डिनरला जायचं, आणि सॅटर्डे संडे तर काय आमचे बाहेर फिरण्यातच जायचे. कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करण्याचं मोटिवेशनही मला माझ्या नवऱ्याकडूनच मिळालंय. कारण 2020मध्ये अनिकेतने त्याचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं, आणि त्याची जर्नी बघता बघता मी कधी मोटिवेट झाले ना, मलाच कळलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की देवाने बरोबर माझ्यासारख्या आळशी मुलीला अनिकेतसारखा मुलगा दिला, जो पुश करायला कधीच कंटाळत नाही. आज जी काही कॉन्फिडंट शर्यू उभी आहे ना, ती फक्त तुझ्यामुळे. म्हणून खरंच थँक्यू.